महानगरपालिकेच्या इलेक्शनला तुमची तयारी झाली याच्यावरही मी बोललो. कोल्हापूर जिल्ह्याचे नेते काँग्रेसचे सध्याचा आशा ज्यांना म्हटली जाते महाराष्ट्राची आणि कोल्हापूर जिल्ह्याची सुद्धा ते सध्या बंटी पाटील हे तुमचे नेते 100%. त्यांच्याबद्दलचं तुमचं बॉन्डिंग कसं आहे? हा, आदरणीय बंटी पाटलांच्या सानिध्यात मी अगदी म्हणजे डीवाय दादांच्या पासून आहे. बरोबर, म्हणजे डीवाय दादांचे पण जुने तुमचे फार संबंध आहे. मी पण त्यांचा आदर्श घेतलेला आहे. आणि बंटी साहेब आमदार झाले त्याच्या अगोदरची पण त्यांची कारकीर्द बरोबर मी बघितलेली आहे. अतिशय समाजसेवेचं वेळ असणारा हे आमदार म्हणजे जनता हीच त्यांची ऊर्जा. म्हणजे माझं जसं आहे बरोबर त्याच्या पलीकडे पण त्यांचं आहे. बरोबर, कारण त्यांना एवढी वेळ आहे, एवढी आवड आहे की त्यांचा जनता म्हणजे श्वासच आहे. आणि फार मोठी दानत पण आहे. गरीब जाऊ दे, वंचित जाऊ दे, आमच्या कुष्ठरोग्यांच्या मध्ये पण त्यांचं काम आहे. दादांचं पण काम आहे, संजय साहेबांचं पण काम आहे. अनेक आमच्या कुष्ठरोगी बांधवांच्या माझ्या विद्यार्थ्यांना वगैरे काही बिघेत नाही. तिथून त्यांच्या कॉलेजमधून नर्सेस झाले, काही ब्रदर झाले, अनेक कुष्ठरोग्यांच्या मुलांना फ्री ऍडमिशन फ्री ऍडमिशन डीवाय पाटील कॉलेजमध्ये पुण्याच्या असू दे, एकही पैसा घेत कुष्ठरोगी बांधवांना दादानी ते सुरू केलं आहे. डीवाय दादानी तोच आदेश संजय साहेबांनी चालू केलेला आहे, ऋतुराजांनी चालू केला आहे, बंटी साहेबांनी तर केलेलंच आहे. कुष्ठरोग्यांचं काम म्हणलं की मग अगदी तुटून पडतात ते. आणि अनेक विद्यार्थी घडून कुष्ठरोगी बांधव नर्सेस झालेले आहेत, क्लार्क झालेले आहेत, आणि अनेक जण शिक्षणासाठी साहेबांची प्रचंड मदत असते. आणि मी बघितलं, मी चिकित्सक माणूस आहे, तर साहेबांची ऊर्जा एवढी मोठी आहे. कामाचा ध्यास घेतला. आता तुम्हाला थेट पाईपलाईनचं सांगतो मी की 1990 पासून म्हणजे साहेब त्यावेळेस राजकारणात पण नव्हते. हो, मी म्हणजे ऍक्च्युली 80 पासूनच आहे, असं म्हणलं तर मी 78 पासून आहे. तर आम्ही एवढ्या वाऱ्या केलेल्या आहेत थेट पाईपलाईनसाठी. ओके, तेव्हा नव्हतेच आहेत. साक्षीदार आहे मी, साक्षीदार 85 पासून मी त्यात आहे. तर नागपूर वाऱ्या केल्या, आम्ही दिल्ली वाऱ्या केल्या, मुंबई वाऱ्या केल्या. थेट पाईपलाईन योजनेचं फाईल म्हटली की बाजूलाच, कारण ही एका महापालिकेला दिली योजना की सगळ्या महाराष्ट्रात. तर बंटी साहेबांनी आमदारकी पणाला लावली. आता ही विरोधक टीका करतात, त्यांचं काम आहे, पण मी त्यांच्याविषयी पण मी तुम्हाला सांगेन की बंटी साहेबांनी ते जे काम केलेलं आहे ते आजन्म कोण विसरणार नाही, पिढ्या. कारण त्यामधला संघर्ष आम्ही बघितलेला आहे. ते करत असताना ज्या विरोधी राजकीय लोकांनी एवढे अडथळे आणलेले आहेत, एवढे, कारण त्याचा पण मी अभ्यासक आहे, त्याचे पण अनेक पेपर आम्ही मिळवलेले आहेत. वन विभागाच्या परवानग्या तटवल्या, बरं त्यांची सत्ता असताना का पूर्ण केली नाही? तर त्याचं श्रेय हे बंटी साहेबांनाच आहे. आणि त्याचबरोबर ते पूर्ण वेळ सामाजिक कामात आहे. कित्येक वेळा जेवण त्यांचं गाडीत आहे, रेल्वेत आहे, गराडात आहे, त्यांचा श्वास आहे. जनता म्हणजे त्यांचं म्हणजे सांगण्याच्या पलीकडची ताकद आहे, ऊर्जा आहे, त्यांना ऊर्जा आहे. आणि महाराष्ट्रामध्ये असा मी आमदार बघितला नाही की पूर्ण वेळ या समाजसेवेत असणार. सत्ता असू दे नसू दे. आता थेट पाईपलाईनचं पाणी शाहू महाराज चरणी म्हणून मी हत्ती आणलेला. सांगितलं साहेब तुमची मी हत्तीवरनं मिरवणूक काढणार, कारण मी प्रत्येक आंदोलनामध्ये थेट पाईपलाईनचे आहे, अनेक महापौर झाले त्यांच्याबरोबर मी आहे, की ते एवढा मोठा संघर्ष आहे की सांगण्याच्या पलीकडे आहे. थेट पाईपलाईनचं पाणी शाहू महाराजांच्या चरणी म्हणून मी हत्ती आणला. ती साहेबांची मिरवणूक हत्तीवरनं काढायची म्हणून साहेब म्हणले हत्ती आणला. खरं मग शाहू महाराजांच्या त्या ठिकाणी आम्ही साहेबांना, शाहू महाराजांना वगैरे संजय साहेबांना हार घातला आणि हत्तीच्या थ्रो हार घातला आणि हत्तीनं पाणी शाहू महाराजांच्या चरणी टाकलं. तर मी त्यांच्याविषयी एवढंच सांगेन की लहर से जो ठुकराता है उसे तूफान कहते, लहर से जो ठुकराता है उसे तूफान कहते. जिन्होंने थेट पाइपलाइन का पूरी करके जो कोल्हापुर शहरवासियों के दिलों में जाके बैठे उसे बंटी पाटील कहते. कितीही कोण काय म्हणू दे, थेट पाईपलाईनचं श्रेय हे बंटी साहेबांना आहे. हे अजूनही त्यामध्ये अडथळे आणतात. तर माझी ह्या राजकीय लोकांना विनंती आहे, तुम्ही अडथळे न आणता, पूर्ण क्षमतेने सुरूच आहे, पण अडथळे न आणता केलेलं काम स्वीकारा आणि
अजूनही त्यात काय चांगली मदत करता आली तर करा. अजून तुमच्या हातात सत्ता आहे. डेफिनेटली.